शेतकरी मित्रांनो, आज आलोय आम्ही रुईखेड टेकाडे या गावामध्ये. तर आज आपण जाणून घेणार आहोत धन्वंतरीचं कंपोस्ट रिच प्रोडक्ट वापर केल्यामुळे काय बदल घडून आलेले आहेत. तर ते आमच्या जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तर तुमचा परिचय आणि पत्ता आमच्या दर्शकांना एकदा सांगा बरं. माझं नाव विश्वनाथ श्रीराम टेकाळे, गाव रुईखेड टेकाळे, तालुका जिल्हा बुलढाणा. ताजी बुलढाणा. तर या धन्वंतरीच्या कंपोस्ट रिच बद्दल तुम्हाला कोणी माहिती दिली होती अगोदर? मला या धन्वंतरीच्या कंपोस्ट बद्दल मला पंकज कुमारची माहिती दिली. अच्छा, हे पंकज कुमार हो. यांनी तुम्हाला माहिती दिली. हो. तर हे कंपोस्ट रिच तुम्ही कशावर याचा वापर केलेला आहे? या जमिनीवर केलेलं आहे. हे तुमचं शेणखताचं ढिगार आहे हे शेणखतात ढिगार आहे माझं. आणि याच्यामध्ये काय काय अजून टाकलेलं आहे? कुटार टाकलेलं आहे त्याच्यात. अच्छा, याच्यामध्ये कुटारही आहे, कुटार आहे, शेण आहे, पुन्हा वेस्ट मटेरियल आहे, Waste सुका material कचरा आहे. सगळं. आणि याच्यावरती तुम्ही कशा पद्धतीने हे कंपोस्ट रिचचा वापर केलेला आहे? मी हे 2 बॉटल आणलं त्या हे आपल्या धन्वंतरी याच्यामधून अच्छा. पासून. अच्छा, एका बॉटलमध्ये 200 लिटर पाण्यामध्ये ते त्या शेणखतावर छिद्र पाडून सोडलं त्याच्यात आणि त्याच्यावर छिडकाव केला. एका बॉटलचा छिडकाव केला 200 लिटर पाण्यामध्ये. अच्छा. नंतर त्याला ओलं ठेवत राहिलो. अच्छा, तर त्याचा परिणाम त्याचा 40 दिवसामध्ये त्याचं भुसभुशीत खत तयार झालं. अच्छा, हे आज आपण बघू शकतो या ठिकाणी. हे बघा शेतकरी मित्रांनो, आज हे जे खत आहे हे चहा पत्तीसारखं खत तयार झालेलं आहे. दाखवू शकतो या ठिकाणी आपण आज हे एकदम भुसभुशीत आणि त्याच्यामध्ये गांडुळाची निर्मितीसुद्धा झालेली आहे. आज आपण दाखवू शकतो. हे आपण आतमधून काढतोय आता. टवटवीत गांडूळ आहे एकदम याच्यामध्ये आपण दाखवू शकतो. बघा, हे गांडुळाची निर्मिती याच्यामध्ये झालेली आहे. आज बघू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण तर या पद्धतीनं हे असं कंपोस्ट रिच वापरल्यामुळे अशा प्रकारे हे खत निर्माण झालेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की हे गांडुळाची निर्मिती आपण बघू शकतो, दाखवू शकतो आमच्या शेतकरी बांधवांना. हे बघा, यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये गांडूळ झालेली आहेत. आपण बघू शकतो. जर आपण हे टाकत, हे बघा या ठिकाणी गांडूळ कशी झालेली आहेत याच्यामध्ये चांगल्या प्रकारे. अशा पद्धतीनं हे कंपोस्ट रिच वापरल्यामुळे चहा पावडरसारखं खत तयार झालेलं आहे. आणि हे शेतामध्ये म्हणजे पक्कं खत याला आपण म्हणू शकतो. बरोबर, जैविक खत. जैविक खत. तर या कंपोस्ट रिच पासून तुम्ही समाधानी आहात? हो. तर इतर शेतकरी बांधवांना तुमचा काय सल्ला असणार आहे? हे वापरलेच पाहिजेत. वापरलं पाहिजे. हो. तर कशावर याचा आपण वापर करू शकतो? आपण हे आपलं सडलेलं कुटार सडलेलं कुटार शेतामध्ये अच्छा, त्याला फक्त याच्यात वर